पोलिसात देतील त्याला, पण आपल्याकडे त्याच्या विरोधात काहीच ठोस असे पुरावे नाहीयेत. आई परत तेच होईल, तो पोलिसात जाणार, त्याला अटक होईल आणि पुन्हा तो सुटेल, पुन्हा तेच चक्र फिरत राहणार आणि मला या दुष्ट चक्रात परत नाही अडकायचंय. जोपर्यंत आपल्याकडे ठोस पुरावे येत नाही ना, तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही आई. पण बाळा, तू अशी एकटी किती दिवस ते नीच माणसाचं सगळं सहन करणार आहेस? सई, देवांश, सई, आय एम सॉरी. मी मगाशी खूप ओव्हर रिॲक्ट केला. आय एम रिअली व्हेरी सॉरी फॉर दॅट. मी इतकं चिडायलाच नको हवं होतं. आय एम सॉरी. ठीक आहे देवांश, मी पण खूप विचित्र वागले, त्यासाठी सॉरी. डोंट बी सॉरी प्लीज. तुम्ही नका सॉरी म्हणू. तुमची चूक नाही आहे ह्या सगळ्यात काहीच. माझी ना फक्त एक तक्रार आहे तुमच्याकडे. तक्रार ज्या सईला मी ओळखतो ना, ती सई ही नाहीये. म्हणजे माझी सई ना कुठल्याही सिच्युएशन मध्ये अशी घाबरून रडत बसत नाही. ती लढते. कम ऑन सई, यू आर अ फायटर. तुम्हाला माहिती आहे ना, कुठल्याही प्रसंगात त्यातनं बाहेर पडायची जिद्द आहे तुमच्यात. तुम्ही अशा बिनधास्त भिडता सगळ्या गोष्टींना. एक वेळचा मी लटपटेन, मी घाबरेन, पण तुम्ही नाही. सई, तुमच्या डोळ्यात त्या सिच्युएशन मधून बाहेर पडायचा कॉन्फिडन्स असतो. इट इज नॉट यू सई. माझी सई अशी घाबरून रडत बसत नसते आणि मला माझ्या सईला असं बघायला सुद्धा आवडत नाही. माझी सई खूप स्ट्रॉंग आहे. तिच्या डोळ्यात कधी तशी भीती नसते. अगदी बरोबर बोलतोयस तू देवांश. या अशा मुळूमुळू रडणाऱ्या सईची सवयच नाही आम्हाला. आम्ही ओळखतच नाही तिला. आम्ही ज्या सईला ओळखतो ना, तशी खमकी आहे. कुठची परिस्थिती येऊ दे, कोणी येऊ दे समोर, ती कधीच डगमगत नाही. न घाबरता सामोरी जाते. मला तुमचं म्हणणं पटतंय. माझी माणसं माझ्या सोबत असल्यावर मला कशालाच घाबरायची गरज नाही. एक्झॅक्टली. आपली फॅमिली आपल्या बरोबर असताना आपल्याला का घाबरायचंय? अँड ट्रस्ट मी सई, ट्रस्ट मी, आपल्या बरोबर काहीच वाईट होणार नाही. देवांश, मी प्रॉमिस करते, इथून पुढे मी तुमच्यापासून काहीच लपवणार नाही. दॅट्स लाईक माय गर्ल. चला, तुमच्याशी भांडून खूप दमलोय मी. पूर्ण एनर्जी लो झाली आहे माझी. काही खायला द्या मला. सगळं जेवण तयार आहे. चला जेवायला बसूया. चल. चला. तुम्ही पुढे, मी आलेच. ओके, लवकर या. देवी आई, तो विक्रम देवांशच्या जीवाचं काही बरं वाईट करेल अशी भीती वाटायची माझ्या मनात. विक्रमला घाबरून मी तो म्हणेल तसं वागत राहिले, तो सांगेल ते ऐकत राहिले. पण देवांशचा आणि आईंचा किती विश्वास आहे माझ्यावर. देवी आई, मला परत त्या विक्रमच्या दबावाखाली येऊन माझ्या घरातल्या लोकांचा विश्वासघात नाही करायचा. इथून पुढे मला त्या विक्रमच्या विरोधात लढायचंय. त्याला जी भाषा कळते त्या भाषेत उत्तर द्यायचंय मला. आणि त्यासाठी मला तुझ्या आशीर्वादाची खूप गरज आहे देवी आई. तुझा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहू दे.
मला माफ कर विक्रम. आजवर कधीच मी तुझं प्रेम समजू शकले नाही, पण आता मला माझी चूक सुधारायची आहे. प्लीज मला एक संधी दे. विक्रमला मेसेज केला खरा, पण त्याच्याशी डील करणं एवढं सोपं नाहीये. त्याला जर अडकवायचं असेल तर सगळ्यात आधी त्याचा विश्वास जिंकावा लागेल. काय झालं, घाबरलात का? हा सई, तुम्हाला अजून पण भीतीच वाटते का? अजिबात नाही, मला कसलीही भीती वाटत नाहीये. तुम्ही आहात ना माझ्याबरोबर. आणि कायम असणार आहे मी, कायम. मग मला कशालाच घाबरायची गरज नाहीये. आता किती छान वाटतंय मला. माझी ओरिजिनल सई मला परत मिळाल्यासारखं वाटतंय. पण सिरियसली तुमची ती अवस्था बघून ना खरंच खूप घाबरलो होतो मी सई. मला तुम्हाला तसं बघायला नाही आवडत. मला ना तुम्हाला खुश बघायचंय, खुश. मी तुम्हाला म्हणाले ना देवांश, मी परत कधीच असं नाही वागणार. आता सगळं काही ना छान होणार आहे बघा तुम्ही. आय नो. देवांश, मला तुम्हाला एक विचारायचं होतं. बोला ना. काल जेव्हा रात्री आपण पासिंग द पार्सल गेम खेळत होतो ना, तेव्हा तुम्ही बाबांना एक प्रश्न विचारला होता, आठवतंय? काय नो? म्हणजे मला असं वाटत होतं की बाबा बोलत जरी नसले ना तरी ना ते त्यांचं काम खूप मिस करतात. त्यांच्या आवाजावरून जाणवत होतं त्यांना खूप भरून आलंय म्हणून. ऍक्च्युली मी पण नोटीस केलंच होतं हे. पण तुम्हाला आठवतं जेव्हा आपण ट्रिपला गेलो होतो तेव्हा मी म्हणालो होतो त्यांना, तुम्ही काही दिवस ऑफिस सांभाळा, जा ऑफिसला. पण ऐकलं नव्हतं त्यांनी माझं. नाही गेले ते ऑफिसला अजिबात. कारण त्यांच्या मनात भीती बसली आहे ना, आणि ती भीती आपण सगळ्यांनी मिळून काढायला हवी. हा, म्हणजे आपण जर त्यांना जरा आणखी पुश केलं तर कदाचित जातील पण ते ऑफिसला. आणि जर त्यांना काम करून आनंद मिळत असेल तर त्यांनी तर हे काम करायलाच हवं. खरंय तुमचं. मला खरंच खूप कौतुक वाटतं तुमचं सई. माझं? हा, आता मध्येच माझा विषय का निघाला? बाबांबद्दल बोलत होतो ना. हो, पण आज दिवसभर तुम्हाला इतकं स्ट्रेस होतं, कितीतरी गोष्टी सुरू होत्या तुमच्या डोक्यात. स्टील तुम्ही बाबांच्या आनंदाचा विचार करताय. किती चांगले आहात तुम्ही. माझी माणसं चांगली आहेत. तुम्ही सगळे मिळून किती जीव लावता मला. मग मी माझ्या माणसांचा विचार करायला नको? त्यांची काळजी करायला नको? एखाद्याने किती गोड असावं. सईच्या मागे लागला एबीचा माणूस, त्याच्या मागे एबी. पण आता आपल्याला हिंदोळ्याने सांगितलं की सई वियर्ड वागतेय. जर सई वियर्ड वागतेय तर एबीचा माणूस, अरे यार, सई एबीचा माणूस आणि तो तिच्या मागे तिकडे गेला आणि त्याला एबीने, यार तू काहीच कामाचा नाही जास्त बावळट हिंदुळा. सईच्या मागे लागला एबीचा माणूस, एबीच्या माणसा मागे एबीने एबीच्या माणसा मागे का एबीच्या माणूसाने सई. मग ही का यार, खूप कन्फ्युजन आहे यार. विचारूच का एबी अंकलला
विचारतेच. हॅलो अंकल, हा बोल अंजली. तुम्हाला जर माझ्याकडून इन्फॉर्मेशन हवी असेल ना तर तुम्ही पण मला सगळं काही सांगणं इम्पॉर्टंट आहे, कळलं ना? म्हणजे असं काय सांगायला हवं होतं मी तुला? कन्फ्युजन. लेट मी बी क्लिअर, ओके? म्हणजे आता सई ना फार वियर्ड वागायला लागली आजकाल. तिचं काय तो फोन ब्रेक झाला त्याच्यामुळे ती वियर्ड वागते आणि ती देवांशला घराबाहेर पण जाऊ देत नाही. हे असं युजली नाही करत सई. आणि तुम्हाला जर खरंच इन्फॉर्मेशन हवी आहे ना तर तुम्ही मला क्लिअर पिक्चरमध्ये घ्या ना. तुम्हाला कळत नाही, मी सकाळपासून इतकं अॅनालाइज करते माहितीये. एकतर मला असं वाटतं की तुमचा माणूस आहे याच्यामागे. खरंच असेल ना तर मला क्लिअर सांगून टाका ना, म्हणजे काय होईल, मी तुम्हाला हेल्प करायला मदत करू शकते. कळतंय का? हे बघ अंजली, तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं योग्य वेळ आल्यानंतर तुला मिळतील. ठेवतो. काय माणूस आहे यार हा. एबीलो तर ना हा माथे फिरू माणूस विक्रम, मी त्याला सांगितलं होतं की त्या देवांशला संपव, पण हा ते सोडून नको ते चाळे करत बसलाय. मूर्ख माणूस. हा एबीचा माणूस कोण आहे? नाही, आज मी सगळं फाइंड आउट करूनच राहणार आहे. ओम्या, आकर प्रसाद देते. हा, जरा उठून बस. असा खातात का प्रसाद? देवा, आकर. एक ना, मी एवढं प्रेझेंटेशन होतं ना, मग मी खातो आता. अरे मी नाश्ता नाही भरवत आहे, प्रसाद देते बाळा तुला. थँक्यू. आज त्या जर्मन डेलिगेट्स बरोबर तुझी मीटिंग आहे ना? अरे आज सकाळी सकाळी मी देवळात जाऊन आले. तुझे ते जर्मनचे डेलिगेट्स येणार आहेत ना, देवाचा आशीर्वाद घेऊन आले. देवाला म्हंटल माझ्या देवाची मीटिंग यशस्वी झाली पाहिजे. ती गोड आहेस तू. थँक्यू सो मच. यशस्वी. पण तुला माहितीये, त्या प्रसादापेक्षा ना तुझे आशीर्वाद जास्त महत्वाचे आहे माझ्यासाठी. अरे ते तर नेहमीच आहेत तुझ्या पाठीशी. पण ब्रो, तुला वहिनीकडून परमिशन मिळाली का ऑफिसला जायची? काल सारखं आज पण. ओमी, बस झाला आता. परत परत हा विषय नको. आणि आता सही आल्यावर काहीच बोलू नकोस याबद्दल. देवांश, सॉरी, मी तुमचा एक कॉल रिसीव्ह केला. कंटिन्यू वाजत होता ना म्हणून. कोणाचा फोन होता? मॅनेजरचा कॉल होता आणि त्यांचं असं म्हणणं होतं की जर्मन कंपनीचा प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे ना, त्यांना आपल्या फॅक्टरीमध्ये व्हिजिट द्यायची आजच. कसं शक्य आहे? मी तर मीटिंग मध्ये असेल ना आज. करेक्ट आहे तुमचं, पण त्यांना आज दोन्ही कामं एकत्रच करायचे जेणेकरून त्यांना फास्ट डिसिजन घेता येईल म्हणून. ते सगळं करेक्ट आहे त्यांचं, पण एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या ठिकाणी कसं असणार आहे मी? आणि फॅक्टरीचं काम पण इम्पॉर्टंट आहे. कोणीतरी रिस्पॉन्सिबल व्यक्ती हवा ना तिकडे. सई, तुम्हीच चला ना माझ्या बरोबर. म्हणजे फॅक्टरीमध्ये त्यांना तुम्ही अटेंड करा. म्हणजे मी जाऊ शकते, पण तिथे जाऊन काही उपयोगच नाहीये. ऍक्च्युली एकदा दोनदाच गेली आहे ना मी फॅक्टरीमध्ये, आणि मला चांगल्या पद्धतीने नाही त्यांना काही एक्सप्लेन करता येणार. ऍक्च्युली पण करेक्टच आहे म्हणा. मग आपल्याला असं करावं लागेल, अशी व्यक्ती बघावी लागेल ज्याला फॅक्टरीमधल्या सगळ्यात छोट्यातल्या छोट्या गोष्टी माहिती आहेत. अशी तर एकच व्यक्ती आहे जिला आपल्या फॅक्टरीबद्दल माझ्यापेक्षा पण जास्त माहिती आहे. भैरवी आई. चांगलंय, मग भैरवी मॅडमला सांगा ना. त्या अजिबात नाही, अजिबात नाही. मी फोन करणार नाहीये तिला. मला तिची मदतच नकोय ना. मग हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करणार आपण? काय करायचं आपण? हा प्रश्न कसा सोडवणार? गुड मॉर्निंग. गुड गुड मॉर्निंग. मॉर्निंग जानकीबाई. चहाचा बघा. गुड मॉर्निंग बाबा. तुम्ही सगळे माझ्याकडे का बघताय? काही लागलाय का चेहऱ्याला? बाबा, एक प्रॉब्लेम आहे. हा. तुम्हाला माहिती आहे ना, आज ते जर्मनीहून डेलिगेट्स येणार आहेत आपले. अरे हो, आजच येणार आहेत नाही का? Yes. ऑल द बेस्ट. बरं, सगळी तयारी झाली ना मीटिंगची? मीटिंगची सगळी तयारी झाली. ओके. पण आता काय झालंय ना,
त्या लोकांना आजच फॅक्टरी व्हिजिट पण करायची. अच्छा. तर आता सेम टायमिंगला मी मीटिंगला पण असेल आणि फॅक्टरीमध्ये पण असेल असं पॉसिबलच नाहीये ना. हो. आणि फॅक्टरीचं काम पण इम्पॉर्टंट आहे. तिथे कोणीतरी रिस्पॉन्सिबल व्यक्ती हवा ना. आता माझ्या व्यतिरिक्त इथे आलं. नाही, माझ्या लक्षात आलं तुमच्या सगळ्यांच्या काय मनात येते. पण मला जमणार नाही. का बाबा काय नाही जमणार. बाबा हो मला सांगा आपल्या फॅक्टरीबद्दल तुमच्यापेक्षा जास्त आणखी कोणाला माहिती आहे. इनफॅक्ट त्या फॅक्टरीचा सेटअपच तुम्ही केलाय बाबा. तुम्ही परफेक्ट आहात, ट्रस्ट मी. देवा, हे बघ, पुन्हा माझ्या हातून काहीतरी चूक झाली तर मग. का चूक होईल? चूक होणारच नाही ना बाबा. तुम्ही नका ना इतका विचार करू प्लीज. अहो असं काय करताय तुम्ही? आणि आता त्याला तुमची मदतीची गरज आहे आणि तुम्ही नाही म्हणताय. ते जानकी, तू मला उगीच भरीस पाडू नकोस. नाही नाही, तुमचा सगळ्यांचा माझ्यावरती विश्वास असेल, पण माझा स्वतःवरतीच विश्वास नाहीये. त्याचं काय करायचं? मी उगाच काहीतरी गोंधळ घालून ठेवेन आणि मग देवा तुलाच ते सगळं असं काही होणार नाहीये, ट्रस्ट मी. असं काही होणार नाही. बाबा एक मिनिट शांत व्हा. सॉरी देवांश, मला एका प्रश्नाचं उत्तर द्याल फक्त प्लीज. मला सांगा, तुम्हाला लहानपणी सायकल चालवायला कोणी शिकवली? बाबांनी. करेक्ट, बाबांनी शिकवली ना. आणि देवांश, जेव्हा तुम्ही सायकल शिकत होतात तेव्हा खूप वेळा पडले पण असाल ना, धडपडले असाल, हो की नाही बाबा? हो खूपदा पडलोय मी सायकलवरून. इनफॅक्ट बरेचदा तर हे डोपर पण फुटलेत माझे. आणि तुम्हाला माहितीये, मला एका पॉइंट नंतर असं वाटायला लागलं होतं की आता मला कधी सायकल चालवताच येणार नाही. पण इव्हेंच्युअली मी सायकल शिकलो. करेक्ट. कारण बाबांनी माझी साथ कधी सोडली. राईट बाबा? बघितलं बाबा, जर त्यावेळेस तुम्ही देवांशची साथ दिली नसती तर देवांशना सायकल चालवता आली असती का? नाही ना. तुम्ही त्यांना साथ दिल्यामुळे ते सायकल चालवू शकले. तसंच तुम्ही आता स्वतःला सुद्धा साथ द्या ना. बाबा, भूतकाळात काही चुका घडल्या असतील पण परत घडतील असं नाहीये. प्रयत्न करायला काय हरकत आहे? आम्हा सगळ्यांना तुमच्यावर खूप विश्वास आहे. मग तुम्हाला का नाहीये स्वतःवर विश्वास? हो बाबा, आणि मला विश्वास आहे ही विजिट तुम्ही खूप छान पद्धतीने पार पाडाल. प्लीज नाही म्हणू नका, प्लीज. प्लीज. अहो हो म्हणा ना. बाबा प्लीज. बाबा प्लीज. प्लीज ना बाबा. ठीक आहे. वा वा वा. चला आधी तुम्ही प्रसाद घ्या, म्हणजे तुम्ही नक्की यशस्वी होणार. तुझा मेसेज वाचून खूप आनंद झाला मला. आज मला भेटायला ये. कधी एकदा तुला डोळे भरून बघतोय असं झालंय. देवा, सई माझ्यासोबत फॅक्टरीमध्ये आली तर चालेल का? ऑफकोर्स चालेल बाबा. विचारताय का? इनफॅक्ट त्यांना पण खूप आवडेल यायला. काहीच प्रॉब्लेम नाहीये. सई, काही प्रॉब्लेम आहे का? हा म्हणजे छोटासा प्रॉब्लेम झालाय. मैत्रिणीचा मेसेज आला आणि तिला बरं वाटत नाहीये आणि घरी कोणी नाही. तिचं असं म्हणणं आहे की मी जर तिच्याकडे गेले तर मदत होईल तिला. नाही ठीक आहे सई, तू जा. कसं आहे ना की तुझ्या मैत्रिणीला तुझी जास्त गरज आहे. मी एकटा जाईन. बाबा मी आहे ना, मी फ्रीच आहे. आहे ना. खरंच येशील? हो आवडेल मला यायला. बाबा, त्याला घेऊन जा आणि चांगलं काम शिकवायला. बरं चला, आधी सगळ्यांनी नाश्ता करून घ्या. चला, चला, चला. सई, अगं तुला प्रसाद द्यायचा आहे. नाश्त्याला काय आज? विक्रमला भेटायला जातेस? ऑल सेट. चला चला चला.
20, 25, 7, 5 आणि 86. ओनली 86 रुपीज आहेत माझ्याकडे. अरे यार, यात तर ऑटो पण नाही होणार. काय कर, बस नको. एसी रिलॅक्स. ओके, काहीतरी होईल. ओके, पॉप्सकडे मागू नको. पॉप्स लेक्चर ऐकवतील मेचर. एसी असं काय करतेस? तुझ्याकडे पर्सनल ड्रायव्हर आहे, विसरलीस का तू? एक फोन केला की ड्रायव्हर घर के बाहर हाजिर. अंजली, हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ऐक ना ओंकार, माझं ना तुझ्याकडे एक काम आहे. मला ना थोडी हेल्प हवी होती तुझी. बोल ना. ऍक्च्युली काय माहितीये का, मला ना आज एका ठिकाणी जायचं आहे आणि अर्ध्याच तासाचं काम आहे. तेवढं तू सोबत येशील का माझ्या? म्हणजे आपण जाऊ आणि येताना तू आणि मी, आपण दोघं मस्त कॉफी डेटवर जाऊ. काय म्हणतो? मी आलोच तो अंजली, पण ना मी बाबांबरोबर फॅक्टरीला चाललोय. फॅक्टरीमध्ये? हो. तू काय करणार आहे तिकडे जाऊन? म्हणजे शरद अंकलला मी असं कधी बघितलं नाही ना फॅक्टरीमध्ये वगैरे जाताना. मी पण तिकडे होते तेव्हा ते घरीच असायचे मोस्टली, है ना? येस, युअर राईट. पण बाबा खूप दिवसांनी फॅक्टरीला जाणार आहे. सो आधी वहिनी जाणार होती त्यांच्यासोबत, पण तिला काहीतरी वेगळं काम आलं. सो त्यांचं मोरल बूस्ट करायला मी त्यांच्यासोबत जातोय. अच्छा, नाही ठीक आहे. जा तू. छान मस्त काम करतोयस. नाईस. ओके, चल मग बाय. मी जाते माझ्या कामाला एकटी. चालेल, बाय. बाय. नेमकं जेव्हा मला गरज असते ना तेव्हाच हा कामाला नाही येत. आई, सई, अगं तू निघालीस? हो. तू एकटी नको ना जाऊ ते विक्रमला भेटायला. मी येते तुझ्यासोबत. नाही नको. त्यांनीच माणसाला सरळ करायला मी एकटी पुरेशी. अगं पण आई, हे बघा, आपण दोघी जर गेलो ना तर घरातल्यांना काय सांगणार होत आपण? आणि त्या विक्रमला थोडी जरी भणक लागली ना की मी कोणाला तरी घेऊन आली आहे, तर आपल्याला जे साध्य करायचे ते नाही करता येणार. तू बोलतेस ते सगळं पटतंय ग मला, पण तुझी खूप काळजी वाटते. आई, माझी काळजी करू नका. मी सगळं काय व्यवस्थित करेन. तुम्ही फक्त घरातल्यांना सांभाळा प्लीज. येऊ? बरं ऐक, मला मधनं फोन करून कळवत जा आणि शक्य तितक्या लवकर परत ये. होय. तेव्हा याच्या आत त्याच्या प्रश्नांची उत्तरं मी नाही देऊ शकणार. मी येते. यशस्वी हो.